नमस्कार मित्रांनो, आपल्या अनेक म्हणजे फुल लॉंग व्हिडिओ करणार आहे मी आता. तर आपल्याला असं सपोर्ट आणि लाईक सबस्क्राईब करत राहा आणि फुल व्हिडिओ बघत जावा. आपण चाललो होतो आता म्हणजे तब्बल 5 दिवसा म्हणजे आजचा 5वा दिवस आहे. 5व्या दिवसात थांबून मला लोड भेटलेला आहे. पेनिया म्हणजे बेंगळूर ते मुंबई सॉरी मुंबईच भरत होतं मला, पण चाकणचं भेटलेलं आहे. बघूया चाकणला भरूया, मग अनलोडिंग करूया, मग तिथनं भरूया मुंबईला. आता बसून काय उपयोग नाही, तर गाडीचं लोड निघे नाही काय नाही, म्हणून भरायला चाललो. ओपन करायचे गाडी ओपन तर करायची नव्हती, बसून आता भाडं जाते म्हणून ओपन करावं लागेल. जाते म्हणून भरायला चाललोय. बघूया भरूया काय काय होतंय काय काय नाही ह्या ब्लॉगमध्ये. असंच राहा आपल्यासोबत कंटिन्यू. एवढं झवक कसं येतात बघा मध्येच मध्ये. लोकेशन चाललंय अजून, टायमिंग चाललंय मध्येच घुसतं. आपल्याला घ्यायचं इथनं राईट जाऊया. अजून 8 किलोमीटर जायचं आपल्याला बेंगलोर सिटी. आता तर काय गर्दी नाही एवढी बाई. संध्याकाळी 5च्या दरम्यान गर्दी चालू होते बाई. हालता हाले ना 1-2-3 किलोमीटर जायला लय म्हणजे लय गर्दी असते. तर निघता निघत नाही, 2-3 तास जात आहे. आपल्याला जायचं अजून 2 किलोमीटर आहे, एक्झॅक्टली 2 किलोमीटर आहे असं जायचंय ह्या लोकेशनवर. पण काय करूया, ट्रॉफिक लागले पुढं, लवकर जाऊ म्हणले त्यांनी. पण लोकेशनवर आलो तिथं, बघूया कुठं काय कुठलं लोकेशन आहे. त्याला कॉल करूया कुठं लोडिंग काय कुठं नाही. सीट बेल्ट काढूया, गाडी बंद करूया जरा. बघूया काय म्हणते तर, कॉल केले त्यांना. हेलो हेलो, हाँ, इधर लोडिंग लोकेशन पे आ गया हूँ मैं. कितने रहे यार भैया? इधर ही रुका हूँ आके लोकेशन पे. आपने जो लोकेशन भेजा था ना वहीं पे आया हूँ. श्री कावेरी दिख रहा है क्या कंपनी? हाँ श्री कावेरी, हाँ अच्छा, उसमें आना है ना. इधर ही बाजू की है गाड़ी. हाँ ठीक है, श्री कावेरी दिख रहा है तो आगे एक प्रदीप करके है. क्या बोले? प्रदीप. प्रदीप. हाँ, हाँ उनको पूछो. हाँ हाँ, लोडिंग कर देंगे. अभी महेश करके आ रहे, बिल लेके आ रहे नीचे. हाँ ठीक आहे ठीक आहे. चला, लोडिंगचं झालेलं आहे. इथंच पुढचंच आहे, इथंच लोडिंग करायचं आहे. भरूया मग. पुढे घेतो जरा गाडी. कंपनीत आलो पण बघूया काय वेट आहे म्हणाले. तर ओपन मी विचारलो त्यांना, ओपन करायचं नाही केलं तर चालते का नाही म्हणून. बघूया काय मटेरियल तर काय नेमकं. ये है क्या? हाइट कितना है इसका? वजन कितना है वजन? बहुत ज्यादा वेट है. ये एक ही बॉक्स है ना? ये एक ही बॉक्स है ना? दो दो तीन बॉक्स. 3 बॉक्स है. ऐसे ये वाला, वो वाला और वो छोटा वाला बॉक्स. ये हाइट कितना है टोटल वजन? टोटल वजन ये एक मेजर कर सकते हैं. टोटल वजन चाहिए मेरे को. मटेरियल आहे ओपन कर म्हणाले तर बघूया ओपन करूया काय होय म्हणते. तर याला लय किरकिर आहे ओपन करायचं आणि बांधायचं. गाडी लावली आपण इथं बाहेर आहे. मग वे बिल पण भेटले, सगळं डॉक्युमेंट क्लिअर आहे. फक्त गाडीत घालायचं 2-3 मटेरियल आहे आलं इथंपर्यंत. सगळं क्लिअर आहे. मग भरून निघूया. काय काय होतंय काय काय नाही तुम्हाला भेटेल व्हिडिओमध्ये. ते गमने कशाचे काम माहिती नाही, पण सगळं मटेरियल होऊ लागलेत रेडी. इथं हे बघू शकता कुठलं मटेरियल येतं का शकता तुम्ही. येऊ लागलंय, आम्ही गाडीत थांबलो येऊन. ओपन करून यायला लय हैराण लागलंय. ओपन केलो आता रशी बांधावं सगळं काय अवघड आहे. हे बघू शकता हलू लागले. लोडिंग चाललंय बाई. रिस्क खूप आहे. ते कारण की त्या कारणामुळे लय उंच उचलायला लागेल आपल्याला. यार थोडं काय चुकलं ना तर मग झालं, लागले येईल म्हणायचंच. टोटल एवढं गाडीत लोड झालेलं आहे. अजून एक घालायचं मग निघूया.
पुण्याच्या दिशेने नॉनस्टॉप. ते बघू शकता माझ्या कंपनी तुम्ही. माझ्या ॲक्युरेट डाग आहे, थोडंसं उरलंय. झालं सेकंड हे घालायचं. ते झालं तर झालं. मग आता मी छोटंच आहे ते बसवलं. हे बघा वेल्डरची लाईफ बघा कशी आहे. झोपून वेल्डिंग मारायला लागले ते खाली पण दाखवत. हे बघा कसं आज झोपले तर झोपून व्हिडिओ मारायला झोपून वेल्डिंग मारू लागलंय. हे वेल्डरचे भाऊ समजू शकले तर काय आहे यांचं. आपण तो आलाय घाण चालतात तोंड. सकाळ धुलो नव्हतं म्हणून हातपाय ते धुलो. कंपनीमध्येच होतं मागं. आता त्याला निघून पोचलो. मग निघूया. हे लोडिंग झालेलं आपली फुलं. ताडपत्री पण पॅकिंग झालेलं आहे. मग निघूया. जरा चांगलं वाटलं आता जरा तोंड धुणं. म्हणजे लय घाण झालं तर. आता इथनं लोडिंग करून निघालोय. जायचं आपल्याला. टोटल आहे आपल्या 840 म्हणजे 850 किलोमीटर जायचं आपल्याला. लोडिंग अनलोडिंगचं ठिकाण आलेलं आहे. लोकेशन पण आलेलं आहे. आता आपण लावलंय बिजापूरचं लोकेशन नॉनस्टॉप. म्हणजे कुठं मध्ये नको आपल्याला. डायरेक्ट पुण्यात म्हणजे आडो तेवढं दाखवतोय ना मॅपवर. तर आपण डायरेक्ट टाकलो आहे बिजापूरचं लोकेशन. बिजापूरवरनं तिथनं आपल्याला सगळं माहिती आहे. इथं बेंगळूरमध्ये बोळ आहेत ना. मग समजत नाही. मी कधीतरी एकदा येणार आहे त्या बोळमध्ये म्हणून मी मॅप लावलेला आहेत ना. हातपाय ते धुवून फ्रेश होऊन झाले कंपनीमध्ये. आणि एक मित्र भेटला होता कंपनीमध्ये. त्यांनाच वर्कर म्हणलं बाई पैसे देतो चल जरा हातपाय म्हणजे हात लाव जरा ताडपत्री बांधायला लावलं बाई. लास्टला म्हणलं त्याला पैसे देतो. भाऊ घे किती पाहिजे म्हणून सांग पेमेंट करतो. स्कॅनर दे म्हणला. भाऊ म्हणला भाऊ नको रे भाऊ आपलं तो बिजापूरच्या साईडचं आहे. तुला कसं पैसे मागू शकलो. आपला माणूस आहे तू म्हणला त्याने. थँक्यू बाबा तुला. अरे बघत राव. अरे बापरे एवढं खड्डा इथं मोठं आईच्या गावात. घालू का नको तुम्हाला दाखवतो थांबा. आम्ही आता जस्ट तिथनं घातली गाडी. बघा असलं खड्ड्यातनं खाली उतरलंय. एक कारवाला उतरू लागलाय. डेअरिंग करून मी घातलंय म्हणजे दगड पुढं मागं करून एक्झॅक्ट मार्क म्हणून मग बाई त्याने रिव्हर्स मारला. त्यांनी काय म्हणला जात नाही बाई ओढून जाऊ आपण. मग आता जस्ट तिथनं घातलं मी. चाललोय बघूया ह्या ब्लॉग मध्ये काय काय होतंय काय काय नाही. बघत राहा आपले व्हिडिओ असायचं. नवीन ट्रिप भेटेल. नवीन जागा शोधायला जाईल. केरळ म्हणजे कुठे भेटते तिथे लोट घडूया. आपण ब्लॉग पण बनवूया. लॉंग व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ पण. एवढं लॉंग व्हिडिओ मध्ये पण एवढं माहिती नाही आपल्याला काय. तरी पण बनवूया. लोकांपर्यंत पोहोचूया व्हिडिओ. आपण काय काय करतो दिवसभर. काय कुठनं काय माल करतो काय नाही. याला तिथे बेंगळूरच्या बाहेर जाऊसपर्यंत तुमकूर जाऊसपर्यंत एक 7-8 टोल लागेल. एवढे टोल आहेत बेंगळूरमध्ये बाई. हर एक म्हणजे पुढं मागं टोलच आहेत. हर एक लाईनला टोल आहे. अरे बाबा जाऊ. तुमकुरच्या जवळ आलोय आपण. इथं टोल आहे. हे बघू शकता गर्दी तिथे. एवढं गर्दी बाई. 4-5-6 लाईन आहेत. एक वन साईड 6 लाईन आहेत. तरी पण एवढं गर्दी आहे. रात्रीचे वाजू लागलं तर किती 9 वाजू लागले तर भूक लागत होती. सकाळ धरणं काय जेवलो नव्हतो आपण. रस्त्याच्या बाजूक एक धाबा आहे. मस्तपैकी बघ जेवूया. थांबलोय भूक लागले. काय हँडवॉश तिथं त्या मागचं म्हणून समजून घेतलं. तिथं हँडवॉश करायचं. धुया हात. बघूया ऑर्डर देऊया काय आहे जेवायला काय नाही. ऑर्डर ले ना. उधर देना पडेगा. हा ठीक आहे. तो म्हणला जे ऑर्डर घेईल बघूया. ऑर्डर देऊया काय लय दिवस झालं चिकन खाल्लं नाही. चिकन खाऊया बघूया कसं आहे काय नाही टेस्ट. मग कंटिन्यू येत राहूया ह्याच हॉटेलला. मग चांगलं जेवण दिलं तर. चिकन मसाला लय दिवस झालं चिकन खाल्ले नाही तर चिकन घेऊया. मग खाऊया काय होते काय नाही. लय भूक लागले तर. लय दिवस झाला 1 महिना झाला वाटतं चिकन खाल्लो नाही. म्हणजे मस्त पेट भरून खाऊया भाई. सकाळ जेवलो नाही भाई.
त्यासाठी तर करतोय आपण, पोटासाठी तर. म्हणजे सकाळ कावर गेलो नाही की ट्रान्सपोर्ट ऑफिसला बसलो होतो मी, तिथंच टाइम गेलं माझं. म्हणजे 6वा नंबर होतं, भेटते म्हणून बसलो होतो. म्हणून मग भरायला गेलो तिकडचं लेट झालं, जेव्हाच टाइमच भेटले नाही. तर आता ऑर्डर दिले, खाऊया मस्त, निघूया बिजापूरला. चिकनची ऑर्डर दिली ती, आलेलं चिकन बघूया, खाऊया मग कसं टेस्ट नाही काय नाही, चांगलं आहे का नाही. कांदा काय खात नाही भाई आपण, लिंबू पोळूया. बघूया कसं आहे काय नाही टेस्ट. मसाला खूप वाढलाय आहे भाई. हा भाई चांगला आहे, एक नंबर. रोटी खूप मोठी आहे आपल्याला. तुला खाऊया पोट भरून, मग निघूया. आपलं जेवण करून झालेलं आहे, मग पेमेंट किती होते बघूया. कितना हवा है या टाईप रे. बघूया पेमेंट करूया मग निघूया. इथं इथं डिझेल टाकायचं आहे. पंप आहे इंडियन ऑइल, टाकूया बघू आहे का चालू आहे. भाई झिरो काहीच नाही गाड्यामध्ये, फुल झिरो झालंय. कधी इथं बेंगळुरूवरनं आलोय 180 किलोमीटर पर्यंत. बघूया कसं लिटर आहे, 100 रुपये लिटर आहे बाबा, काय लिटर महाग आहे. 100 रुपये लिटर आहे. चालूया फुल टाकी करूया मग निघूया. डिझेल टाकी फुल करू, फुल मार, फुल करूया. फुल टँक डिझेल, हा 0. टाकी फुल होऊ दे, किती बसेल काय नाही बघूया. आपली गाडी लावलेली आहे. पेट्रोल पंपला झोपलो होतो मी रात्री झोपवते होती लयच बाई, कंट्रोल होत म्हणून रात्री झोपलोय. आता पेट्रोल पंपला आहे माग, मग आंघोळ ते करूया मग निघूया. आधी गाडी ते पुसून घेऊया स्वच्छ, का बघ सकाळ सकाळी उठल्यावर गाडी ते पुसावं लागते. गाडी पुसून फ्रेश होऊन बदलावून राईट होऊया. माग पेट्रोल पंपला थांबलो होतो, झोपलो होतो रात्री, झोप येत होती. मग पेट्रोल पंप म्हणजे आपलं घर वाईट. पुसूया मग, पुसून फ्रेश होऊया मग निघूया. ठीक आहे. आपण रात्री थांबलो होतो पेट्रोल पंपला, आता फ्रेश व्हायला थांबलोय. बघूया बाथरूम ते कसं आहे काय नाही, स्वच्छ आहे का नाही, मग फ्रेश होऊन निघूया. ठीक आहे. दाखवतो तुम्हाला बाथरूम कसं आहे बघा. लेडीज इकडं, जेंट्स इकडे. बाथरूम आहे चांगलं आहे. तर आपलं फ्रेश होऊन झालेलं आहे. फ्रेश झालो आपण. बाथरूम होतं चांगलं छान स्वच्छ. बाथरूम मग तोंड हात पाय धुलो मग निघालो. आपली गाडी तिथं आहे पेट्रोल पंप. जाऊया नॉनस्टॉप बिजापूरला. काही जांघोळ का नाही केली की म्हणजे त्याला पुढे जायचंय म्हणून आंघोळ केली नाही.
पुढे जाऊन ऑफिसला आंघोळ करूया मस्तपैकी. आंघोळ करून मग संध्याकाळपर्यंत जाईल पुण्याला. तिथंच आंघोळ करून मग फ्रेश झालोय भाई. सकाळ सकाळ उठल्यावर गाडी पुसायचं, आंघोळ करायचं, म्हणजे फ्रेश व्हायचं आणि पूजा करायचं. हे सगळ्या ड्रायव्हर भावांचं कर्तव्य असतंय. पण घेतली उदबत्ती, म्हणजे एकच लावतो मी, एकच बस. पूजा करूया. उदबत्ती लावायची जागा तिथे लावूया. चला तर भावानं निघूया आपण. आपली गाडी स्टार्ट करूया 1-2 मिनिटं. मग निघूया, नाश्ता ते करूया, पुढे जाऊन भूक लागलं तर. ठीक आहे. रात्रीचं आपल्या ड्रायव्हर भावांचं एकच घर भाई, पेट्रोल पंप. हे हक्काच असते, ते कोणीच हिसकू शकत नाही आपल्याकडनं. चाललोय तर आपण कुठं नाश्ता ते करूया, कुठं भेटतंय का काय. नाश्ता मग ताणूया 12, नाहीतर आता बघू, आता नाश्ता 12-1 वाजेपर्यंत ताणूया. मग कुठं पुढं जाऊन नाश्ता करूया. आपल्याला जरा नाश्ता करायचा आहे, नाश्ता पोट गरम होऊ लागले, नाश्ता ते करूया. मग निघूया, बघू काय आहे नाश्त्यामध्ये, काय काय नाही. लावलंय बाजूला पण गाडी. बघूया नाश्त्यामध्ये काय 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 नाही. पोटामध्ये गरम होऊ लागले, घेतलंय गरम वडे. बघूया कसं आहे काय नाही. चांगलं आहे भाई. पोरं बघा हसू लागले व्हिडिओ बघून. चांगलं आहे भाई वडा. या तुम्ही पण खावा, पोट पण खाऊया, मग निघूया. घडाव भाई, इथलाही रिस्क आहे इथं, म्हणजे काय म्हणून. सीटबेल्ट पण घाललो आपण आता. भाई मी सगळा नाश्ता करत नाही, म्हणजे पोटात गरम होत होतं म्हणून नाश्ता केलो, नाश्ता करलो, मग चहा पण पिलो सोबतच. फ्रेश झालं वाटतं, आता जरा चांगलं वाटू लागलं पोटात. आता डायरेक्ट नाश्ता मारणार इथनं ती 200 किलोमीटर पण चालवणार, मग तिथं जवळ डायरेक्ट. त्यांनी काय म्हणला, तुम्ही कधीपर्यंत पोहोचाल. मी म्हणलो जर आज लवकर, म्हणजे कंपनी रात्रीपर्यंत चालू असेल तर मग लवकर येतो नॉनस्टॉपवर. ते म्हणले मला 5 वाजेपर्यंत चालू असते, जर 5 पर्यंत येऊ शकत असाल तर या, मग तर खाली करूया. 5 पर्यंत नाही होणार ना, का बरं की अजून इथनं टोटल 300, अजून 5 किलोमीटर रनिंग करायचं आपल्याला. 5 किलोमीटर आज तर होणार नाही 5 वाजेपर्यंत, लेट होते. मग उद्या तर खाली करूया म्हणलं. ठीक आहे म्हणला, या चौकाशी म्हणले. काय बोला नाही चालू ना, काय नाही बघा. 2-3 ट्रिप झालं, आपण ग्रीस मारलं नव्हतं काही. भारून घेऊया, स्टेरिंग थोडं जाम येऊ लागलंय. साधा स्टेरिंग आहे आपली, एवढं का पॉवर स्टेरिंग नाही आहे. फिरा नाही काय असं एक मिनिट बघू. ग्रीस मारून घेतो लई दिवस, मध्ये 2-3 ट्रिप झाल्या. आता 1000-2000 किलोमीटर झालं ग्रीस मारलं नव्हतं. ओके, पुढचं झालेलं आहे मारून. आता माग जॉईंटला मारायचं. असं असं काम खाली बघा, थोडं घाण असलं काम करते तर भाई. खांद्याला लागायचं नाही भाई, आपण पण ड्रायव्हर रनिंग असंच पण लागत नाही. पंक्चर ते झालं ना तर असंच खाली पडून आपल्याला काढावं लागतंय सगळं. आपलं थांबलो होतो इथं हॉस्पिटलच्या जवळ, गाड्यांचं फुल साहित्य इथं. आपण हे 2 घ्यायचं आपल्याला. बघूया किती रेट सांगते. कैसा 2 क्या हो, हॅस क्यों रहा कैसा है कि 400 रुपये जोड़ी है, बहुत महंगा बोल रहा है भाई. हिसाब से दे दो। 400 रुपये क्या है उसमें, 400 रुपये बोल रहा है. छोटा ले लो इससे। क्या दिखा छोटा. 400 रुपये क्या है या नहीं भाई रेट, क्या यार इतना इतना आग. हाँ दे दो. वो कैसा है 300। 300 रुपये जोड़ी क्या. वही म्हणाले तर 300 रुपये जोड़ी है. 200 करके दे दो लेगा. 250।
ये 200 करके ले लो लेगा 250 200 200 लागलेला 200 ला जमून घेतलेलं आपण दोन गाडीच्या मागं घालायचं म्हणून घेतलंय ते इथे घातलेलं आहे बाजूला दोन समोसा घेतला होता आपण भूक तर नाही तरी पण घेतलंय खाऊया जरा खाऊन घेऊया. तर मित्रांनो विषय असा झालाय की तिथे बिजापूर रोड आहे ना ते फुल जाम झालेलं आहे का बरं की इथं ऑक्सिजन झालेलं आहे कोणी येणार जाणार येत असेल तर थोडं उशीर करूनच या हे बघा असं ऑक्सिजन झालेलं आहे फुल रोड ब्लॉक झालेला आहे आणि फुल जामिंग लागलेलं आहे गाडी तर लगेच निघणार नाही कोणी येत असेल तर थोडं उशीर करूनच या चालू झालं बघा पुण्यात पाऊस 2 दिवस तसं 2 दिवस असं मनासारखं चाललंय पावसाचं येते जाते काय पाहुण्याचं घर असल्यासारखं म्हणजे आयला चांगलं झालं आपण गाडीत ताडपत टाकलो नाहीतर माल सगळं भिजलेलं असतं बारीक चालू झालंय चाकणमध्ये आलो आणि गर्दी लागली नाही ट्रॉफिक असं कुठं कधी झालंय का फुल जाम चाकणला घुसलं की जामच जाम तर मित्रांनो मी आलोय तर अनलोडिंगच्या ठिकाणी पुणे चाकणमध्ये प्रो ARC कंपनी आहे मग अनलोडिंग साठी लावले तर म्हणजे जायचं एंट्री ते केले त्याने म्हणले मोबाईल अलाउड नाही आहे तर हे बघा आपली गाडी कशी झाली का ना तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये आपल्याला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा यूट्यूबला पण सपोर्ट करा असंच ठीक आहे भेटूया आता दुसऱ्या ब्लॉगमध्ये